लोकशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मी सुजाता स्वागत करते. लोकशाहीमध्ये नेहमीच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांना, सेलिब्रिटींना, विचारवंतांना भेटत असतो. त्यांचे विचार जाणून घेत असतो. आणि आज आपल्याकडे असेच इस्लामिक विचारवंत आपल्या भेटीसाठी आलेले आहेत, जे एका महत्त्वाच्या विषयावर त्यांचे विचार मांडणार आहेत. माणसाच्या जीवनाचं सत्य काही असेल तर ते आहे दुःख. आपण नेहमीच आनंदाचे क्षण साजरे करतो. त्याचा प्रभाव काही काळ राहतो. पण दुःख म्हटलं, की त्याची पकड जी असते ती पिढ्यानपिढ्या राहते. आणि मोहरम हा असा एक सण आहे, ज्याचा शोक साजरा केला जातो. याविषयी मोहरमचा इतिहास काय आहे? मोहरम म्हणजे काय? त्याच्याशी संबंधित ज्या काही संज्ञा आहेत, करबला असेल, असुरा असेल, त्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या भेटीसाठी खास नौशाद उस्मान आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. नमस्कार सर. तुमचं स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये. नौशाद उस्मान हे छत्रपती संभाजीनगरमधून खास इथे आपल्या भेटीसाठी आले आहेत आणि त्यांची एक खासियत सांगायची असेल तर ते स्वतः पत्रकारितेचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर या नावाची NGO ते चालवतात. ज्या मार्फत ज्या काही तुमच्या शंका असतील इस्लाम धर्माविषयी, मुस्लिम समाजाविषयी त्याचं निरासन करण्याचं काम यांची संस्था करते. तर सर आपण सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला. माझा पहिला प्रश्न अर्थातच मोहरम विषयी आहे. मोहरम आता 26 जूनला आहे आणि त्याविषयीचा इतिहास काय? मोहरम म्हणजे काय? किंवा या संबंधित इमाम हुसेन यांच्या बलिदानाची चर्चा केली जाते किंवा करबला असेल, असुरा असेल या संज्ञा मोहरमशी संबंधित आहेत. तर आम्हाला याचा थोडक्यात इतिहास आणि यांचं स्पष्टीकरण द्या. मोहर्रम हा जो आहे हं, तो अरबी कॅलेंडर मधला पहिला महिना आहे. हं. म्हणजे जसे मार्गशीर्ष वगैरे हे आपले बरोबर. भारतीय महिने आहेत हं, किंवा हं. आपण त्याला हिंदू कॅलेंडर देखील म्हणतात काही लोक. हं. तर तशा प्रकारचा एक अरबी कॅलेंडर आहे. तर त्याच्यात मधला मोहर्रम, रमजान हे देखील रमजान हा एक महिना आहे. तर तो बरोबर. मोहर्रम पहिला महिना आहे अच्छा. त्याचा. त्या महिन्यामध्ये काही घटना घडलेल्या आहेत. हं. 2 ऐतिहासिक घटना घडलेल्या हं. आहेत. एक म्हणजे की 10 ऑक्टोबर इसवी सन 680 मध्ये अच्छा. इराक, हं, आताचं जे इराक आहे, हं, तेव्हा कुफा म्हणायचे. हं, तर त्या इराकचं एक शहर आहे करबला. हं, त्या शहरामध्ये एक युद्ध झालं होतं हं, आणि त्या युद्धामध्ये आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे नातू इमाम हुसैन हं. हे शहीद झाले होते त्यांच्या 72 सहकाऱ्यासमवेत. अच्छा. आणि अनेक पटीनं जास्त असलेल्या सैनिकासोबत त्यांचं युद्ध झालं हं, आणि ते शहीद झाले होते. हं, ती एक ऐतिहासिक घटना घडली होती. हं, आणि दुसरी एक घटना घडली होती की आदरणीय प्रेषित मूसा हं, हे इसवी सन पूर्व 1203 किंवा 1213 मध्ये जन्मले होते. हं. इसवी सन पूर्व. अच्छा. आता ते हं. प्रेषित होते. म्हणजे आता आता इथं थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल की बरोबर. प्रेषित लोकांना वाटतं प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकटेच आहेत. हं, हं, नाही, हं, ते हं. शेवटचे प्रेषित आहेत. अच्छा. म्हणजे बऱ्याच लोकांचा हा पण गैरसमज आहे की त्यांना वाटतं की आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे इस्लामचे संस्थापक आहेत का? तर संस्थापक नाहीत ते. अच्छा. जवळपास 1,24,000 प्रेषित येऊन गेलेले आहेत. म्हणजे जसं जैन धर्माचे 24 तीर्थंकर आहेत. हं, हं. पहिले कोण आहेत ते हे आहेत, आदिनाथ महाराज म्हणतात, आपलं हे ऋषभदेवजी. हं, हं. आणि शेवटचे कोण आहेत, हे आहेत वर्धमान महावीर आहेत. हं. तसं शीख धर्माचे पहिले गुरु गुरु नानक आहेत. शेवटचे हं. गुरु आपलं गुरु गोविंद सिंग आहेत. तसं बरोबर. इस्लाम धर्माचे पहिले प्रेषित आहेत प्रेषित आदम. हं. जे ते पहिले मानव देखील होते आणि पहिले इस्लामचे पैगंबर देखील होते. पैगंबर म्हणजे पैगाम देणारा. हं. ते त्यांचं नाव नाही मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं. हं, हं. तर अशा प्रकारे प्रेषित इस्माईल होऊन गेले, प्रेषित हं. इब्राहिम होऊन गेले, प्रेषित हं. मूसा होऊन गेले. तर हं. प्रेषित मूसा हे इजिप्तमध्ये जन्मले होते. अच्छा. आणि इजिप्तमध्ये जो होता त्या इसवी सन पूर्व काळात 13व्या शतकात हं. हा फार अत्याचारी होता. हं. आणि त्याला कोणीतरी सांगितलं दिलं होतं की हं. बनी इस्राईल, हं. इस्रायल जी टोळी आहे त्या बनी इस्राईल नावाची टोळीमधला एक हं. मुलगा तुझा जीव घेणार आहे. हं, हं. तर तो काय करायचा, इस्रायली टोळीमध्ये जो कोणी मुलगा जन्मला त्याला मारून टाकायचा. अरे बापरे! परंतु प्रेषित मूसा यांच्या आईनं जे आहे ते एका लाकडाच्या पेटीमध्ये ते आहे नदीत सोडलं आणि हं. नंतर जे आहे पुन्हा त्यांनीच म्हणजे पुन्हा जे तो फिरौनचे जे एक काही हे होते सैनिक, त्यांनी त्यांना घेतलं आणि महालात आणलं. आणि फिरौनच्या पत्नी हं. आसिया या हं. फार चांगल्या होत्या. अच्छा. तर त्यांनी त्यांचा सांभाळ केला. हं, हं. म्हणजे तो फिरौनचा जो कर्दनकाळ होता, हं. ते जे कर्दनकाळ होते आदरणीय प्रेषित मूसा, हं. ते फिरौनच्याच महालात लहानाचे मोठे झाले. आणि नंतर जे आहे त्यांनी जे आहे ते तिथं जादू टोना अंधश्रद्धा खूप वाढली होती, त्याच्या विरोधात चळवळ राबवली.
हम्म. आणि सांगितलं की हे सगळ्या फालतू गोष्टी सोडून द्या, जादूटोणा, आणि हे एकाच ईश्वराची तुम्ही उपासना करा हम्म. वगैरे. हे फिरौनला हे मानवलं नाही. त्याने सांगितलं मी आहे देव, मी आहे ईश्वर. तो अच्छा. सत्ताधीश झाला होता. म्हणजे हम्म. त्या काळात आणि बहुतेक जगात आजही काही ठिकाणी स्वतःला म्हणजे असं बायोलॉजिकल न मानणारे लोक हम्म. आहेत. बरं, तर तो स्वतःला बायोलॉजिकल मानायचा नाही फिरौन. तो म्हणायचा की मी आहे देव, मी आहे ईश्वर. हम्म. तर फिरौन मूसा जे होते, प्रेषित मूसा यांनी सांगितलं की तू देव नाही आहेस, देव तो आहे, तो ईश्वर तो आहे की जो सर्वांचा निर्माता आहे. हम्म. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या समाजाला जे आहे तू तू मुक्त कर, हम्म. स्वातंत्र्य दे. हम्म. तर त्याने सांगितलं की नाही देत. तेव्हा सगळ्या समाजाला घेऊन ते निघाले आणि जो तांबडा समुद्र आहे हम्म. त्याच्यामध्ये ते निघाले. त्यांनी आपलं जे काठी होती ती मारली, समुद्र 2 भाग झाला आणि अच्छा. रस्ता तयार झाला. आणि त्या रस्त्यातून घेऊन ते पॅलेस्टाईनला गेले. तर हे आजचं जे पॅलेस्टाईन आहे हम्म. ते प्रेषित मूसा यांनी जे आहे ते आपल्या समाजाला तिथं वसवलं होतं. ते हम्म. आधीपासूनच होतं पॅलेस्टाईन, परंतु नंतर घेऊन गेले. हम्म. त्या टोळीचं नाव बनी इस्राईल, म्हणून हे जे यहुदी लोक म्हणतात हा, की ते आम्ही इस्राईल आहे वगैरे. तर अच्छा. ऍक्च्युली प्रेषित मूसा यांना यहुदी पण मानतात, हम्म. ख्रिश्चन लोक पण मानतात, मुसलमान पण मानतात. हम्म. अशी ही ती हिस्ट्री आहे. तो जो दिवस होता, तो जो समुद्र 2 भाग झाला आणि तो स्वतंत्र झाला, तो समाज हा. प्रेषित मूसा यांच्या अन्वयी, तो 10 मोहर्रम होता, आशुरा त्याला म्हटलं जायचं. अच्छा. आणि जेव्हा प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी विचारलं की तिथल्या मदिनेतले जे हे होते बनी इस्रायलचे लोक, की हा दिवस काय आहे, तर त्यांनी सांगितलं हा आमचा स्वातंत्र्य दिवस आहे. म्हणजे बनी इस्राईल वेगळं आणि हा इस्रायल देश वेगळा. तर बनी इस्राईल म्हणजे हे त्यांचा धर्म इस्लाम होता, ते मुसलमान होते, प्रेषित मूसाचे अनुयायी होते. तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की प्रेषित मूसा यांच्यावर तर आमचा हक्क आहे मुसलमानाचा, तुमच्यापेक्षा जास्त आमचा हक्क आहे. तुम्ही एक उपवास ठेवता, आम्ही 2 ठेवू. तर या दिवशी उपवास ठेवला जातो. अच्छा. 9-10 मोहर्रम किंवा 10-11 मोहर्रम, ज्यांना 9ला शक्य झालं नाही ते 10-11 ठेवतात. ही एक पार्श्वभूमी आहे. दुसरी पार्श्वभूमी काय आहे की आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या नंतर पहिले खलिफा झाले अबूबकर, दुसरे झाले उमर फारूक, तिसरे झाले जे आहे ते आदरणीय उस्मान गनी, आणि चौथे झाले आदरणीय अली. अली हे आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे जावई होते. तर त्यांच्या नंतर जे आहे ते माविया झाले, माविया म्हणून, अमीर माविया म्हणून खलिफा झाले. तर पहिला जो खलिफा निवडून यायचा तो बैत करून, बैत म्हणजे असं हातावर हात ठेवून जे आहे ते सांगत होते लोक की मी तुम्हाला खलिफा मानतो, म्हणजे एक प्रकारचं मतदान होतं. अच्छा. लोक निवडून खलिफा निवडून यायचा. बरोबर. परंतु माविया यांनी काय केलं की त्यांचा जो मुलगा होता यजीद, त्याला क्राऊन प्रिन्स, राजकुमार घोषित करून टाकलं की मी मेल्यानंतर हा खलिफा बनेल. ही इस्लामच्या विरोधात होती. अच्छा. कारण इस्लामी जी पद्धत होती ती लोक निवडून यायचा, बरोबर. आणि बापानंतर मुलगा, मुलगानंतर त्याचा मुलगा, ही जी घराणेशाही आहे ती इस्लामला मान्य नाहीये. त्याला खिलाफत म्हणतात. खिलाफत चळवळ तुम्ही ऐकलं असेल. हो. तर याला खिलाफत म्हणतात, आणि बापानंतर मुलगा याला बादशाहत म्हणतात. तर इस्लाममध्ये बादशाहत नाही. हे जे भारतीय मुसलमान जे राजे होऊन गेले यांची बादशाहत इस्लाम विरोधी होती. अच्छा. कारण बादशाह नावाचा प्रकारच नाही. हे सिंहासन आणि हे असा लावून सलाम करणं, आणि हे जे आहे ते महाल, असं का नाही, मशिदीमधून खलिफा राज्यकारभार चालवतो. म्हणजे झोपडीत राहायचे बरेचसे खलिफा, सर्वसामान्य माणसासारखं जगायचे. म्हणजे बाहेरून यायचे लोक तर विचारायचे तुमच्यातला खलिफा कोण आहे, ते सर्वसाधारण असे कपडे नेसायचे ते. अच्छा. हा, हे असं भरदरी काहीतरी असं आणि काहीतरी तुर्रा वगैरे, हे जे आपल्या भारतात राजे लोकांनी केलं होतं हे सगळं इस्लाम विरोधी आहे. मी स्पष्ट सांगतो, आणि तुम्ही कोणाला गुगल करून पहा खिलाफत आणि बादशाह. तर आदरणीय माविया यांनी त्या खिलाफतचं रूपांतर बादशाहत मध्ये करून टाकलं, आणि याच्या विरोधात जे आहे ते चळवळ राबवली इमाम हुसैन, जे आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे नातू होते. त्यांनी सांगितलं की हे योग्य नाही, ही घराणेशाही नको. आणि त्यांनी सांगितलं की मी यजीदशी बोलणी करतो, आणि बोलणी करण्यासाठी ते गेले होते तिकडं करबलेच्या, आपल्या करबला शहर, तर नंतर मध्ये आले. ते यजीदला भेटायला खरं म्हणजे बोलणी करण्यासाठी गेले होते. तर तो जो होता त्याचा जो गव्हर्नर होता तो मध्ये आला, आणि जे आहे ते त्यानं सांगितलं की एक तर माझ्या हातावर बैत कर, माझ्या खलिफाकडून, म्हणजे एक प्रकारे खलिफा मान, नाहीतर मग युद्ध कर. इमाम हुसैन यांनी सांगितलं की मला यजीदला भेटू द्या, मला लढायचं नाहीये, मी बोलणी करतो, नाहीतर मला जाऊ द्या बाहेर, इस्लामी जे राज्य होतं त्याच्या बाहेर जाऊ द्या. त्यानं ऐकलं नाही. त्या गव्हर्नरने सांगितलं की तुम्हाला लढावं लागेल. तर त्यांचे फक्त 72 सहकारी होते. 72 यासाठी खूप होते त्याच्या आधी, परंतु बऱ्याचशा लोकांनी साथ दिली, गद्दारी केली त्यांच्याशी, सोडून गेले. परंतु 72 आपल्या सहकाऱ्यांसोबत आदरणीय इमाम हुसैन यांनी लढा दिला,
आणि त्यांनी जे आहे ते मान्य केलं नाही, त्याची यजीदची जी खिलाफत होती ती मान्य केली नाही अच्छा. आणि ते शहीद झाले. त्यांचा जो हे होता, अ, लहानसा त्यांच्या फॅमिलीचा एक मुलगा होता 6 महिन्याचा, त्याचं देखील तो देखील हुतात्मा झाला. त्याच्या गळ्यावर इथं बाण मारले आणि दोन्हीकडचे लोक अल्लाहू अकबर म्हणणारे होते. इमाम हुसैन यांना मारल्यानंतर नमाज पडले दुसरे त्यांच्या शत्रूंनी तिथं. म्हणजे ते काही दुसऱ्या जातीचे किंवा दुसऱ्या धर्माचे नव्हते ते. म्हणजे हम्म. तर ही एक फार विदारक घटना घडली. तर त्याचं दुःख एक समाज आहे, एक शिया समाज, म्हणजे एक हे आहे, संप्रदाय आहे, हम्म. तो दुःख साजरा करतो. अच्छा. आणि जो सुन्नी जे आहेत हम्म. ते कार्यक्रम घेतात आणि इतिहास सांगतात किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे. हम्म. तर ही याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हम्म. आता मोहरमच्या नावानं बऱ्याचशा कुप्रथा देखील प्रचलित झाल्या भारतात. भारत, पाकिस्तान, बांगलादेश जो जुना हम्म. हिंदुस्थान आहे, अफगाणिस्तान वगैरे, हा जो भारतीय उपमहाद्वीपामध्ये सवारी नावाचा प्रकार किंवा इमाम हुसैन यांचं अंगात येणं, हम्म. अल्ला माफ करो मला, परंतु अच्छा, हे हे असं होतं हे अंगात येणं हो वगैरे? हे प्रकार आहे आणि इथंच होतात ते. अच्छा. म्हणजे मुळात जो सौदी अरब आहे किंवा मुळात जो करबला आहे तिथं कोणाच्या अंगात तिथे येत नाही नाही. ते. हे आपल्या भारतीय उपमहाद्वीपामध्ये महापुरुष कसे काय अंगात येतात ते समाजाच्या पलीकडे आहे, परंतु हे अंधश्रद्धेचा भाग आहे हम्म. आणि आम्ही हळूहळू प्रबोधन करतोय. बरोबर. आता याच्या विरोधात जे पुरोगामी लोक आहेत ते फार टीका करतात, टवाळी वगैरे हम्म. उडवतात वगैरे, परंतु हे योग्य नाही आहे. बरोबर. लोकांच्या भावना समजून हम्म. त्यांचं जे आहे ते प्रबोधन करण्याची गरज आहे. बरोबर. हे पुरोगामीचं चुकतं. बरोबर. म्हणून काय मग माणसं जास्त जे आहे ते कट्टर बनतात. हम्म. असं म्हणजे एक एक प्रकारचं आपल्या भारतीय लोकांमध्ये ते आहे थोडंसं, की ते असं कोणाचं ऐकून घेत नाहीत. हिशोबानं सांगावं लागतं, बरोबर. प्रेमानं सांगावं लागते, तर ऐकतो हम्म. आम्ही. तर आम्ही प्रेमानं सांगतो त्यांना. आमचं जे इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर आहे हम्म. त्याला फोन येतात किंवा हा मोहर्रम काय प्रकार आहे, हम्म. हा जो आगीवर चालतात निखाऱ्यावर, बरोबर. असा कोणताच प्रकार नाही आहे हम्म. खरं म्हणजे. म्हणजे नेमकं काय करतात? आगीवर म्हणजे चालतात? अलाव म्हणतात, म्हणजे असा अच्छा. खड्डा करतात आणि हम्म. त्याच्यावर निखारे आगीचे असे टाकतात आणि अच्छा. त्याच्यावर ते असं दुला दुला करून असं ते हात एक असं लाकूड घेतात, त्याला कपडे गुंडाळतात हम्म. आणि असं जातात. इथं असा कोणताही कुराणात उल्लेख नाही किंवा आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची वाणी ज्याला हदीस म्हणतात त्याच्यात उल्लेख नाही किंवा इमाम हुसैन यांनी कधी सांगितलं नाही हम्म. की तुम्ही आगीवर चाला वगैरे अशा प्रकारचं, अच्छा. स्वतःला इजा वगैरे करून द्या. अतिशय इस्लाम बाह्य गोष्टी आहेत या. अच्छा. परंतु हे लोक भीती त्यांना असे असते की याच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही, याचं प्रबोधन करायला तयार अच्छा. हम्म. असं. तर बरोबर. एकीकडे तो पुरोगामी वर्ग आहे हम्म. की जो बिलकुल धर्माचं नावच घ्यायचं नाही, धर्म बिलकुल धार्मिक काहीच करायचं नाही वगैरे, हा एक हम्म. टोक्याची भूमिका. आणि दुसरीकडे बिलकुल दारू पिऊन मोहरमच्या दिवशी नाचायचं वगैरे, हे सगळं निखाऱ्यावर म्हणजे चालायचं. एकदम दोन टोक आहेत. दोन टोकाचे. आम्ही म्हणतो मध्यम मार्गी बना, बरोबर. मध्यम मार्गी म्हणा. आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्याला मियाना रवी म्हटलेलं आहे. मला वाटतं हम्म. गौतम बुद्धांनी त्याला सम्यक मार्ग बहुतेक हम्म. म्हटलेला आहे, समष्टी. हो. तर मध्यम मार्ग आहे की बरोबर. तुम्ही ठीक आहे तुमची नमाज पडा, तुमचं हम्म. जे काय धार्मिक तुम्ही करा, हम्म. परंतु हे असले अघोरी चाळे खरं म्हणजे करायचं. अघोरी त्याला म्हणायला नाही पाहिजे. हे असे जे स्वतःला इजा इजा करून घेणारे जे गोष्टी आहेत ते करू नका. बरोबर. ते आमची भूमिका. मग करबला म्हणजे स्वतःला तो शहर मारून आहे ते. घेतात? नाही नाही, हा एक शहर आहे. अच्छा. इराकचं एक शहर आजही आहे ते. मग मला वाटलं करबला ही प्रथा आहे का तुमची, ते नाही नाही मग नाही, ते काय शहर आहे. रॅली काढून ते नाही स्वतःला मारून नाही घेतात, नाही नाही त्रास करून नाही, घेण्यासाठी? ऍक्च्युली काय, तो एक शहर आहे इराकचं. हम्म. त्या शहरामध्ये युद्ध झालं होतं अच्छा. आणि तिथं ते शहीद झाले होते हम्म. आणि तिथं इमाम हुसैन यांची कबर आहे अच्छा. आणि तिथं लोक भेट देतात. हम्म. ते एक ऐतिहासिक स्थळ आहे म्हणून. हम्म. बस. बाकी जागोजागी करबला तयार झाली. इकडे लोकांनी करबला नावाचं एक जागा करून हा, टाकली हा. हो. आणि ती जे सवारी नावाचा प्रकार जो हो. राहतो, लाकूड आणि त्याच्यामध्ये ते हो. हे, आणि त्याला म्हणतात हे इमाम हुसैन आहेत बरोबर. आणि त्याला तिथं जाऊन तिथं दफन करतात हम्म. किंवा तिथं त्यांचं जे आहे ते असं प्रकारचं जे आहे ते कृत्रिम हे काढतात, त्यांचं जे काय म्हणतात त्याला ताजिया म्हणतात. हो. हे सगळ्या प्रकाराचा उल्लेख कुराणातही नाही आणि हदीस ग्रंथात. अच्छा. पण हे भारतभर होत आहे? हे भारतात आता कमी होत आहे, हळूहळू लोकांना माहित होत आहे हम्म. की आता इमाम हुसैन यांचा इतिहास वाचणं आवश्यक आहे. हम्म. त्यांची मुख्य उद्देश होता घराणेशाही बंद करणं, नष्ट करणं, राजेशाही नष्ट करणं. हम्म. लोकनिवडीतून प्रतिनिधी आला पाहिजे. लोकशाही. लोकशाही एक प्रकारची, त्याला नाव नव्हतं लोकशाही. हम्म. ऍक्च्युली लोकशाही यासाठी म्हणू शकत नाही की 100% लोकशाहीमध्ये लोक ठरवतात, परंतु खिलाफतमध्ये काय आहे, लिमिट आहे की अच्छा. अल्लानं जे नेमून दिलं, जवळ दारू प्यायची नाही हे नेमून दिलं, तर लोकशाहीमध्ये 51% लोकांनी सांगितलं की दारू प्या तर पिऊ शकता,
परंतु अच्छा. खिलाफतमध्ये 99 काय 100% लोकांनी जरी सांगितलं की हम्म. दारू प्या, तरी तुम्हाला दारूचा कायदा तो करता येत नाही, कारण दारू हराम. हा फरक आहे लोकशाही आणि खिलाफत. हम्म. परंतु जी इलेक्ट्रोक्रेसी आहे, ज्याला म्हणजे निवडण्याचा प्रकार, तो खिलाफत मधून लोकशाहीने घेतलेला आहे. लोकशाही हा नंतरचा प्रकार आहे. बरोबर. परंतु हम्म. ती लोकशाहीची बीजे त्याच्यामध्ये होती, हे तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. की आणि फ्री इलेक्शन झालं पाहिजे. म्हणजे इमाम हम्म. हुसैन यांचं, मौलाना मौदुदी यांनी हा एक शब्द वापरला की फ्री इलेक्शन होऊ द्या, हम्म. कोणताही प्रलोभन न देता, कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न आमिष न करता दाखवता. लोकांना निवडू द्या ना आपला हम्म. खलिफा. हे हे आणि हे आता झालं पाहिजे. हम्म. म्हणजे अशा प्रकारचे रिगिंग होत आहे जागोजागी, हम्म. अशा प्रकारचं जे आहे ते निवडणुका आपल्या फेवर मध्ये करून घेण्याचे हे जे प्रकार होत आहेत, हम्म. तर हे जेव्हा जेव्हा होतील हम्म. तेव्हा तेव्हा हुसैनी चळवळीची गरज आहे. तेव्हा तेव्हा उठावं लागेल तुम्हाला. हम्म. इमाम हुसैन यांच्या जे होतात, मी काय सांगते, हम्म. तडजोड करू नका तुम्ही. हम्म. तुमच्या सोबत अल्पसंख्याक जरी असला, 70-72 लोक जरी असले, हम्म. तरी तुम्ही एक प्रकारचा प्रोटेस्ट नव्हता त्यांचा. त्यांना माहित होतं की मी हजारो लोकांसोबत काय माझा हम्म. हे करणार आहे, मी शहीद होणार, हम्म. हे याची कल्पना होती. हम्म. म्हणजे तेव्हा जेव्हा ते करबला येथे आले, हम्म. तेव्हा त्यांना सांगितलं आपल्या मुलीला बहुतेक की माझं मेरा मक्तल आ गया, म्हणजे मी जिथं कत्ल होणार आहो हम्म. ती जागा आली. हम्म. म्हणजे त्यांना माहित होतं की हे लोक माझ्याशी हे असं वागतील आणि मी शहीद हम्म. होऊ शकतो. हम्म. त्याच्यानंतरही ते लढले. हे बरोबर. हे फार महत्वाचं आहे की असं बऱ्याच वेळा होते, एखादी संस्था असते, एखादा हम्म. देश असते, तिथलं हे प्रस्थापित लोक असतात, हम्म. माहित असतं की काही फरक पडणार नाही. हम्म. मी लेख लिहिला, मी काही हम्म. पोस्ट टाकली किंवा मी असा आवाज उठवला, काही परंतु मी विरोध केलाय, हम्म. ही गोष्ट नमूद झाली. आणि बरोबर. त्याच्यानंतर कोणतेही सहाबी म्हणजे प्रेषितांचे सहकारी हम्म. यांना कोणी मारण्याची हिंमत करू शकला नाही इमाम हुसैन यांच्या. हम्म. त्याच्यानंतर जी क्रांती आली ती हम्म. फार अद्वितीय क्रांती होती बरोबर. पूर्ण जगभरामध्ये, हम्म. की इमाम हुसैन शहीद झाले. हम्म. म्हणजे लोकांनी मग जे आहे त्याचा जो मुलगा होता यजीदचा, हम्म. तो त्यानं सांगितलं की मी या तख्तावर बसणार नाही. ज्या तख्ताचे जे पाय आहेत ते इमाम हुसैन यांच्या रक्तानं माखलेले आहेत, हम्म. त्या तख्तावर मी बसणार नाही. हे अशा प्रकारचं जे भावनिकता लोकांमध्ये जागृत बरोबर. झाली आणि एक प्रकारची जागृती झाली. हम्म. तर इमाम हुसैन यांनी आपल्या रक्तानं जी क्रांती लिहिली होती, हम्म. त्या क्रांतीची आज जगामध्ये गरज आहे. हम्म. मी कोणत्या एका पर्टिक्युलर देशाबद्दल म्हणत नाही, हम्म. परंतु प्रत्येक देशामध्ये अशा प्रकारचे यजीद बसलेले आहेत. हम्म. बरोबर. अशा प्रकारची यजिदी व्यवस्था प्रत्येक देशामध्ये आहे. ती खिलाफत 1924 ला संपुष्टात आली. हम्म. शेवटचा जो खलिफा हा. होता टर्कीमध्ये, हम्म. तुर्कस्तानामध्ये होता, हम्म. तर इंग्रजांनी त्याची खिलाफत संपुष्टात आली. अच्छा. आता देशामध्ये जगामध्ये कोणतं इस्लामी राष्ट्र नाही आहे, मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. इस्लामी राष्ट्र आणि मुस्लिम बहुल राष्ट्रामध्ये फरक असतो. फरक आहे. हम्म. हे जे आहेत सौदी, इव्हन मी जबाबदारीने सांगतो लोकशाही चॅनलच्या माध्यमातून, की सौदी अरब इज नॉट इस्लामिक कंट्री, अच्छा. इट्स अ मुस्लिम कंट्री. काय फरक आहे दोघांमध्ये? कारण काय की आजही तिथं राजेशाही आहे ना. किंग अच्छा. अमुक, किंग तमुक. किंग इमाम हुसैन म्हणत नाही कोणी, किंवा किंग अबूबकर म्हणत नाही कोणी माजल्ला, हम्म. किंग उमर फारूक कोणी म्हणत नाही. हम्म. हा जो किंगचा प्रकार आहे तो रोमन साम्राज्यातून आलेला आहे. आणि आदरणीय माविया यांना सांगितलं त्यांच्या सहकार्याने, त्यांनी सांगितलं की मी तर जे आहे ते मागचे जे सहकारी होते त्यांचा आदर्श समोर ठेवला. हम्म. त्यांच्या सहकार्याने सांगितलं की नाही, तुम्ही रोमन साम्राज्याचा तुम्ही आदर्श समोर घेतलेला आहे. कारण हम्म. रोमन साम्राज्यामध्ये ही गोष्ट आली हम्म. की बापानंतर मुलगा, मुलगानंतर त्याचा भाचा आणि अच्छा. त्याचा भतीजा, आणि हम्म. हे सौदी अरबमध्ये हेच सुरू आहे सध्या. हम्म. ही राजेशाही गैर इस्लामी आहे, अच्छा. त्याचा इस्लामशी काही एक संबंध नाही आहे. हम्म. ठीक आहे. म्हणजे एकूण घराणेशाही आणि हा. खिलाफत यावरून हा. हा सगळा चळवळ सुरू झाली आणि हा. एकूण मोहरमचा इतिहास त्याची म्हणजे बेस हा आहे बेस की हा आहे. खिलाफत चळवळ. हा. मला यावरून एक विचारायचं आहे, तुम्ही शिया आणि सुन्नी या दोन शब्दांचा वापर केला, तर मुस्लिम समाजात शिया आणि सुन्नी असे दोन गट, म्हणजे अंतर्गत जाती इतरही असतील, पण प्रामुख्याने शिया आणि सुन्नी यांचा उल्लेख केला जातो. तर मोहरमच्या इतिहासामध्ये शिया आणि सुन्नी असे हे दोन गट होते का? आणि आत्ताची जी काही सद्यस्थिती आहे, हे दोन्ही गट यांची मोहरम साजरी करण्याची पद्धत सेम आहे की वेगळी आहे? म्हणजे काय फरक आहे त्याच्यामध्ये? नाही, फार चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली आदरणीय माविया यांचा एक गट होता, हम्म. त्याला शियाने माविया म्हणायचे. शियाचा शाब्दिक अर्थ होतो समर्थक, समर्थन. तर माविया समर्थक म्हणजे शियाने हम्म. माविया. हम्म. आणि अली जे इमाम हुसैन यांचे वडील होते, हम्म. ते शियाने अली होते. हम्म. तर त्यांचे दोन गट होते. आमिर माविया यांनी जे आहे ते आदरणीय अली यांची खिलाफत मान्य केली नव्हती, हम्म. आणि त्यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे. हम्म. किंवा आमिर माविया आणि आदरणीय अली, हम्म. हे आदरणीय इमाम हुसैन यांचे वडील, आदरणीय हम्म. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे जावई. हम्म. तर
काही वर्षांनी तो जो शियाने माविया होता तो गट जवळपास संपुष्टात आला हम्म. आणि फक्त शियाने अली राहिले. म्हणून ते फक्त शियाने अली ऐवजी शिया म्हणू लागले. हम्म. आणि जो उर्वरित समाज होता तो स्वतःला आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची सुन्नत म्हणजे परंपरा, थेट त्यांची परंपरा मानणारा स्वतःला तो घोषित केला. तर सुन्नत मानणारा सुन्नी. अच्छा. तर अशा प्रकारे शिया आणि सुन्नी हम्म. हे असे दोन गट. गट पडले. हम्म. ते पॉलिटिकल ग्रुप होते, ते अच्छा. राजकीय गट होते, हम्म. त्या जाती नाही. अच्छा. नंतर त्यांचं रूपांतर संप्रदायामध्ये झालं. हम्म. शिया आणि सुन्नी दोन्ही एकाच अल्लाची उपासना करतात. मक्केमध्ये काबागृह जे मस्जिद आहे, हम्म. काबागृहाच्या भोवती हम्म. खांद्याला खांदा लावून नमाज पडतात. हम्म. दोघांचं कुराण सारखंच आहे. हम्म. हा पण एक गैरसमज, दोघांचे कुराण वेगळे आहेत. नाही. अच्छा. आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे शेवटचे प्रेषित आहेत. हे शियाई मानतात, सुन्नी मानतात. हम्म. एक दिवस मरायचे आहे, मेल्यानंतर अल्लाह पुन्हा सर्व माणसांना हम्म. जिवंत करणार आहे आणि केल्या सवरल्याचा जाब द्यावा लागणार आहे. हे शियाई मानतात, सुन्नी मानतात. हम्म. मोहर्रम मध्ये काय आहे की शिया संप्रदायातले काही उपसंप्रदाय आहेत हम्म. आपल्या भारतामध्ये किंवा इराण मधले, हम्म. ते जे आहे ते मातम हे करतात, दुःख अच्छा. पाळतात. हम्म. स्वतःला जे आहे ते थोडीशी इजा इजा करून करून घेतात. घेतात. हम्म. आणि सुन्नी जे आहे ते हे प्रकार करत नाही. तर हम्म. ते जश्न इमाम हुसेन नावाचे म्हणजे अशा प्रकारे हम्म. कार्यक्रम सोहळे करतात की हुतात्मा एखादी व्यक्ती झाली तर त्याचा मातम, त्याचा शोक मनवायचा नसतो. तो हुतात्मा झाला, तो जन्नतमध्ये गेला, तो हम्म. असं ते मानतात. आणि परंतु एक असाही वर्ग आहे हम्म. की जो इमाम हुसेन यांचं काय इतिहास आहे तो सांगतो. तो कार्यक्रमही करत नाही किंवा मातमही करत नाही. हम्म. हा एक वर्ग आहे. हम्म. आता होऊ लागले ते कार्यक्रम किंवा काय पार्श्वभूमी आहे अच्छा. अशुराची. हम्म. कारण ती 10 तारीख आहे. 10 बरोबर. ला अरबीत म्हणजे अशरा म्हणतात किंवा अशुरा. बरोबर. जसं दशमी म्हणतो ना आपण, तसं. दशमी किंवा एकादशी म्हणजे 11, तसं ते आशुरा म्हणजे 10 हम्म. मोहर्रम. हम्म. तर अशा प्रकारे जे आहे ते कॅलेंडरवर तुम्ही आशुरा पाहिलं बरोबर. तर ते लक्षात येतं की हे 10 मोहर्रम आहे. आणि हम्म. त्या दिवशी या 2 घटना घडल्या होत्या. हम्म. बनी इस्राईलला स्वातंत्र्य मिळालं हम्म. आणि इमाम हुसेन यांचं हौतात्म्य झालं त्या दिवशी. बरोबर. शिया आणि सुन्नी तुम्ही यांच्याविषयी सांगितलं की या जाती नाहीयेत, हे गट संप्रदाय आहेत, राजकीय मतभेदातून तयार तयार झालेले झालेले संप्रदाय. संप्रदाय. हो. पण जसं आपण इतर समाजामध्ये बघतो की जातीयवाद असतो अंतर्गत, धार्मिक वाद तर आहेतच हो. देशामध्ये किंवा सगळीकडेच, हो, हो. पण जातीयवाद पण दिसून येतात. तसे मुस्लिम समाजात पण अंतर्गत जातीयवाद आहेत का? कास्टिझम आहे का? आजही दुर्दैवानं आहेत, हे मला मान्य करावं लागेल. म्हणजे हे कटू सत्य आहे. हो. परंतु आता त्याची तीव्रता कमी कमी होत आहे. परंतु इतकी तीव्रता नव्हती किंवा लागायचंच नाही असं काही नव्हतं. मस्जिदीमध्ये खांद्याला खांद्याला फक्त रोटी व्यवहार व्हायचा, बेटी व्यवहार करता, लग्न करताना थोडस ते आजही होत नाही. काही प्रमाणात. आजही ते थोडं थोडं कमी होत आहे. हम्म. विशेष करून उत्तर भारतामध्ये तो प्रकार जास्त आहे, महाराष्ट्रात नाही आहे. अच्छा. जास्त उत्तर भारतामध्ये फार जास्त त्याला हम्म. थोडंसं रिजिड आहे. ओके. परंतु आता त्या धुसर होत आहेत. मुसलमानाला SC आरक्षण लागू नाही, नाहीये. ST आहे, अच्छा. शेड्यूल ट्राईब आहे, तडवी मुसलमान आधी आहेत. हम्म. असं का होतं? OBC आरक्षण आहे, कारण अच्छा. अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत. म्हणजे मुसलमानात क्लासेस आहेत, ट्राईब्स आहेत, कास्ट नाही. कास्ट आणि ट्राईब मध्ये काय फरक असतो? ट्राईब सारखे असतात, कास्ट वर खाली असते. अच्छा. हा फरक आहे. म्हणून मुसलमानात आजही जाती नाहीये, म्हणून तो SC आरक्षण आम्हाला लागू होतं. हम्म. ST आहेत, ट्राईब्स असतात. हम्म. त्याच्यामध्ये भिल्ल, तडवी मुसलमानात आहेत, हम्म. OBC आहे, मनसुरी, बागवान वगैरे हम्म. हे व्यवसायावर आधारित आहेत. बरोबर. असा हा फरक आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं मोहरम आणि तुमचं जातीयवादाविषयीचं. आणखीन एक प्रश्न होता की मोहरम विषयी आपण जसं जाणून घेतलं, बकरी ईद हा खूप मोठा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण आता काही दिवसांपूर्वीच जेव्हा ईद होऊन गेली तेव्हा मीरा रोडमध्ये बकरीच्या कुर्बानीवरून खूप मोठा वादविवाद झाला. तर कुर्बानी करणं गरजेचं आहे का, किंवा का करतात बकरीच्या दिवशी कुर्बानी? ऍक्च्युली मी शॉर्ट मध्ये सांगतो की त्यांना वाटलं की माझा मुलगा जो आहे त्यावेळेस एकुलताच होता, हाच माझी सर्वात आवडता आहे त्याला. तर त्यांची कुर्बानी देण्यासाठी त्यांनी सांगितलं, मुलगाही तयार झाला, डोळ्यावर पट्टी बांधली की फार जास्त मला पाहावलं जात ना म्हणून. मुलाला खाली झोपवलं आणि हातात सुरी घेतली आणि आता चालवणार. त्यात अल्लाहनं काय केलं, जिब्रील यांना पाठवलं, फरिश्ते आहेत जिब्रील. आणि त्या जिब्रील यांनी काय केलं, तिथं एक बकरीसारखा प्राणी असतो दुंबा, तो दुंबा ठेवला आणि प्रेषित इस्माईल जे त्यांचे पुत्र होते त्यांना बाजूला केलं आणि प्रेषित इब्राहिम यांनी त्या बकऱ्यावर सुरी चालवली. अच्छा. म्हणजे ती परीक्षा होती. त्यांना वाटलं मी माझा मुलगाच कापला आहे. त्यांनी पट्टी उघडली तर तो बकरा म्हणजे दुंबा होता तो. ही परीक्षा होती त्यांची की चळवळीमध्ये तुम्ही चालत असताना जर वेळ पडली आणि तुमचा पुढचा गोळाही जर
द्यायची वेळ आली तुमच्यावर, तुम्ही तयारी दाखवली पाहिजे. नाहीतर ईडीचा फोन आला, सीडी काढली, किंवा बॉसचा फोन आला, किंवा मी काय करू. तर अनेक लोकांनी ज्या चळवळी सोडलेल्या आहेत, फार कमी आहेत जे ठाम राहतात की नाही इमाम हुसैन यांच्यासारखं. म्हणजे की हो, त्याचं प्रतीक म्हणून तुम्ही हे हा करता. म्हणजे काय आहे की ही जी कुर्बानी आहे ती अंधश्रद्धा विरोधी चळवळीचं प्रतीक आहे ते. पण ते आजही करणं गरजेचं वाटतं बिलकुल. तुम्हाला त्यासाठी? कारण काय की हातात सुरा घेऊन पैगंबरांनी सांगितलं स्वतः कुर्बानी करा. आणि खरंच एखादा इमानवंत जेव्हा स्वतःला पाळलेला बकरा आपल्यावर हं. स्वतःच्या हाताला तो कुर्बान करतो, तेव्हा जी स्थित प्रज्ञता जी निर्माण होते त्याच्यामध्ये, की हं. हे माझा आवडता असला तरी प्राणी मी स्वतः त्याला कुर्बान करतोय, हे जे अच्छा. माणसामध्ये आहे ती स्थैर्य, स्टेट फास्टनेस निर्माण करतो, जे इराणमध्ये आयातुल्ला खॉमेनी यांच्यामध्ये आहे. की लोकांनी सांगितलं की तुम्ही बंकरमध्ये जा, सांगितलं की नाही, टाकू द्या त्याला, मी जाईल. आणि जेव्हा अमेरिकेनं धमकी दिली की नाही मी तुमचे सगळे एनर्जी सोर्सेस जे आहे ते हे हं. करणार, तेव्हा सगळी जनता रस्त्यावर आली की टाक. हं. हे जे आहे ना टाक, ही 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 जी डेअरिंग आहे, हे जे स्थैर्य आहे, हे जे हा जो ठामपणा आहे, हं. तो त्या कुर्बानीतून निर्माण होतो. अच्छा. पण आज तिथे त्याच विषयावर एवढे वाद होतात की तुम्ही का करताय किंवा मोठ्या प्रमाणात होत आहे. हे माहिती नसल्यामुळे, म्हणजे त्या पुरोगामाचं म्हणणं आहे की ईदच्या आधी तुम्ही बकरा खाऊ शकता, अच्छा. त्या किंवा- दिवशी कुर्बानी झाली तर. आणि ईदच्या दिवशी तुम्ही वांगे बटाटे खा, हा कोणता पुरोगामीपणा आहे? म्हणजे जर त्यानं दुकानातून जरी आणला, कापून हं. आणला, हं. तरी तो दुकानातला जो खाटी का तो अल्लाहू अकबर म्हणूनच कापतो. तो म्हणजे कुर्बानीचा बकरा वेगळं काहीतरी कापतो आणि रोजचा तर नाही, प्रत्येक, आणि अल्लाहू अकबर म्हणल्याशिवाय तुम्ही खाऊ शकत नाही. हं. म्हणजे रोज जे मटण मिळते ना बकऱ्याचं, हं. ते कुणीतरी अल्लाहू अकबर म्हणूनच कापलेलं असतं. परंतु ईदच्या हं. दिवशी खाऊ नका, ईदच्या नंतर खा, किंवा पहिले, हे हे म्हणजे हं. बालिशपणा आहे त्याचा. हं. खरं म्हणजे तुम्ही बकरं कापता की लिंबू कापता हे महत्वाचं आहे. तुम्ही का कापता? बरोबर. कुराणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, आस्थान्यावर म्हणजे दर्गा, कबर वगैरे हा प्रकार, हं. तिथं कापलेला प्राणी हराम आहे, तो आहे बळी. त्याच्या मागे अंधश्रद्धा असते. हं. हा नवस असतो, पुन्हा हं. बाबा मेरे को बेटा दो, हं. तो मैं कंदोरी करूंगा वगैरे, हं. हे हे जे आहे ना, म्हणजे तुम्ही बकरं कापता की आणखीन काही मुळा कापता हे महत्वाचं नाही. हं. त्याच्या मागे अंधश्रद्धा आहे का? तर हं. कुर्बानीच्या मागे अंधश्रद्धा नाही. हं. बळी आणि कुर्बानीत फरक आहे. अच्छा. बळी माणसाच्या नावानं केला जातो आणि त्या पुरोहिताला दिला जातो. कुर्बानी अल्लाच्या नावानं केली जाते आणि माणसाला दिली जाते. त्याच्यामध्ये मौलवीचा वाटा नाही आहे. अच्छा. म्हणजे 3 वाटे केले जातात. हं. एक गरिबांना, एक दुसरं मित्रांना, आप्तेष्टांना, आणि तिसरं आपल्या फॅमिलीसाठी. अच्छा. त्याच्यामध्ये मौलवी गरीब असेल तर मिळेल हं. त्याच्यामध्ये. पण असा विशिष्ट मौलवीचा वाटा हं. तो गायब केलाय. हा फरक आहे मुख्य. हं. हं. ते लोक, आणि ते मुसलमान सांगत नाही. हं. हं. कारण काय, तर मुसलमानाला माहित नाही बऱ्याचशा गोष्टी. हं. की माझा आजोबा करतो म्हणून मी करतो. हं. हं. इथं त्याच्यामुळे गल्लत होते. एक आता वेगळा प्रश्न विचारते या विषयाला सोडून. भारतामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्यावर नेहमीच बोललं जातं, पण अनेक वादविवाद होत असतात. एक खूप महत्वाचा विषय खूप चर्चेला जातो किंवा गंभीर विषय म्हणूयात आपण त्याला, लव्ह जिहादवर अनेक प्रकरणं समोर येतात, त्यावर वाद होत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? मौलवी म्हणून लव्ह जिहादकडे कसे बघता तुम्ही? बघा, लव जिहाद, तथाकथित लव जिहाद, खरं म्हणजे हा जो प्रकार आहे, हं. तो जिहाद म्हणजे काय आहे हे महत्वाची गोष्ट आहे. जिहाद ही इबादत आहे, म्हणजे उपासनेचा प्रकार आहे तो. हं. की सत्यासाठी असत्याच्या विरोधात केलेला संघर्ष म्हणजे जिहाद. म्हणजे इमाम हुसैन यांनी जिहाद केलेला आहे, बरोबर. आणि ते समोर मुसलमान होते. म्हणजे हे पण आहे की बा काफिरा, म्हणजे नॉन मुस्लिम यांच्या विरोधातच जिहाद करायचं असे नाही. हं. समोर जे आहे ते अल्लाहू अकबर म्हणणारे होते. बरोबर. अल्लाहू अकबर म्हणून इमाम हुसैन यांच्यावर हल्ला केला. हं. तर सत्यासाठी असत्याच्या विरोधात केलेला संघर्ष, किंवा युद्धाची जी पहिली आयत आली कुराणामध्ये की वकातिलून फी सबीलिल्लाह हत्ता ला तकुन फितना, म्हणजे तोपर्यंत युद्ध करा जोपर्यंत फितना, फितना म्हणजे आतंक संपत नाही तोपर्यंत युद्ध करा. म्हणजे आतंकवादाच्या विरोधात जे युद्ध असतं त्याला जिहाद म्हणतात. लोकांना वाटतं की बा जिहाद म्हणजे आतंकवाद आहे. हं. म्हणजे लष्करामध्ये, सरकारी सैन्यामध्ये भरती होऊन सत्यासाठी असत्याच्या विरोधात लढलं जातं, त्याला जिहाद म्हणतात. ही उपासना आहे, मानवतेची सर्वोच्च उपासना आहे. हं. त्या उपासनेचा लव, म्हणजे अशा प्रकारचा लव नाही, त्याला लफडं म्हणतो. माफ करा, मी फार जो आहे तो वेगळा शब्द वापरतोय, हं. परंतु हे लफडं करणं हराम आहे. मध्य प्रदेश सरकारनं 7 वर्ष शिक्षा दिली, मला वाटतं महाराष्ट्र सरकारनं त्याला 10 वर्ष. इस्लामिक सरकार जर असतं भारतामध्ये तर मृत्यूदंड दिला असता. लग्नाच्या आधी अशा प्रकारचा व्यभिचार करणं, शारीरिक संबंध ठेवणं हे हराम आहे. याला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे, परंतु दोघांना. म्हणजे ते जर क्राईम असेल हं. तर एकाला नाही ना, फक्त मुलाला नाही.
मुलगा आणि मुलगी दोघांना शिक्षा द्या. हम्म. परंतु मुलगा आपल्या जातीचा असला तर ठीक आहे, हम्म. दुसऱ्याची मुलगी आणायची. परंतु मुलगी आपल्या जातीची असली तर नाही. हा जो दुटप्पीपणा आहे ना, तो नाही. हम्म. त्याला आधी अरब राष्ट्रामध्ये अशा प्रकारे व्यभिचार जर कोणी केला हम्म. त्याला मृत्यूदंड दिला जातो. हम्म. परंतु हा जो भेदभाव आहे हम्म. तो व्हायला नको आहे. हम्म. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. हम्म. मुलगा मुलगी निवडण्याचं. हम्म. इस्लामनेही स्वातंत्र्य दिलेलं आहे. हम्म. म्हणजे एका मुलीनं कंप्लेंट केली पैगंबराकडे की माझ्या बापानं माझं लग्न जबरदस्ती लावून दिलंय. हम्म. पैगंबराने सांगितलं तुला कोणता मुलगा पसंत आहे सांग, मी लग्न लावून देतो. हम्म. परंतु मुलीने सांगितलं की नाही, आता मला माझ्या वडिलांच्या याच्यावर मी हे आहे. हम्म. परंतु मला सिद्ध हे करायचं होतं की या बाबतीत आई वडिलांचा जे आहे ते हस्तक्षेप नको, बरं. मुलीला तो स्वतः निर्णय घेऊ द्या. म्हणजे इतकी पुरोगामी 1400 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी, इतकी पुरोगामी गोष्ट ती आहे. तर शारीरिक संबंध ठेवू नका, व्यभिचार करू नका, परंतु तुम्ही स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे. हम्म. इस्लामची भूमिका आहे की ते हे समविचारी पाहिजे. हम्म. बरोबर. समविचारी पाहिजे मुलगा मुलगी. हम्म. त्याच्यामध्ये बाकीचं काही हे नको. तर समविचारी असतील, समइमानी असतील तर ते लग्न करू शकतात. मग ते कोणत्याही जातीतून आलेले असो, कोणत्याही घराण्यातून आलेले असो, ही भूमिका आहे. परंतु याचं राजकारण जास्त होते. अच्छा. तुम्ही म्हणजे आता मी नाव घेत नाही कारण मी राजकीय व्यक्ती नाहीये. हम्म. पण जे लोक त्याला विरोधात करतात हम्म. त्यांच्या समर्थकापैकी नेत्यांनी अशा प्रकारची लग्न केलेली आहेत, अशी बरीचशी उदाहरणं आहेत. हम्म. परंतु हा जो मध्यमवर्गीय आहे हम्म. तो टार्गेट केला जातो. श्रीमंत लग्न करतात, कॅमेरा समोर करतात, हम्म. चित्रपट अभिनेते वगैरे, त्यांना कोणी काही म्हणत नाही. गरीबही लग्न करतात, झोपडपट्टीमध्ये वगैरे सर्रास लग्न होतात अशी. हम्म. हा जो मध्यमवर्गीय आहे ना, हम्म. याला सर्वात जास्त टेन्शन असते. हम्म. धर्माचं, जातीचं, हे वगैरे हे हम्म. सगळं कल्चर, संस्कृती, बरोबर. आणि याला टार्गेट केलेला आहे. कारण मतदान करणारा हाच आहे. बरोबर. तो गरीबी मतदान करत नाही, तो मजुरीला जातो. श्रीमंताने फुरसत नाहीये. कधी तुम्ही उद्योगपती पाहिले नसतील जास्त रांगेत मतदान. मतदान करणारा हा जो मध्यमवर्गीय आहे हम्म. त्याची मेंटॅलिटी पाहून करतो की देखो हमारे समाज की बेटी जा रही है, हम्म. देखो होय असं का, जेणेकरून नीटचे चा जो मुद्दा आहे तो दुर्लक्षित व्हावा, जेणेकरून बेरोजगारीचा जो मुद्दा आहे तो दुर्लक्षित व्हावा, जेणेकरून अशा प्रकारचं जे आहे ते लाखो कोट्यवधी रुपयाचे घोटाळे ते थोडे ब्लॅक आउट व्हावे मीडियामधून. मी अभिनंदन करतो तुमच्या लोकशाही चॅनलचं की हे मुद्दे तुम्ही अधोरेखित करता, टीआरपीचा हे विचार न करता किंवा आणखीन कोणत्या दबावाला न हे करता. मी बघतोय लोकशाही विशेष करून तुमचा सगळ्या टीमचं अभिनंदन. हे मुद्दे येणं आवश्यक आहे. बरोबर. खरं जी. आता आपलं एकूण सगळ्या विषयांवर बोलणं झालंय. हो, हो. एक मुस्लिम समाजातील प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं, आज भारतामध्ये काय परिस्थिती आहे किंवा तुमच्या मागण्या काय असतील? सर्वसामान्य माणूस तडजोड करत असतो. हम्म. एक सर्वसामान्य जे आहे व्यक्ती सकाळी उठतो, आपली ऑफिस करतो, बॉस जसं सांगतो तसं करतो. परंतु जे असामान्य आहे, जे बुद्धिजीवी आहे, जे काहीतरी लिहितात किंवा त्यांनी तडजोड करायला नको. अच्छा. त्यांनी इमाम हुसैन यांचा जो मोहरम त्यावेळेचा जो आदर्श आहे तो समोर ठेवायला पाहिजे बरोबर. की नाही, मी तडजोड करणार नाही, मला मारायचं असेल तर. ही एक प्रकारची म्हणजे एक माणूस करेल, दुसरा करेल, तिसरा करेल, अशी एक प्रकारचं कल्चर जेव्हा निर्माण होईल ना तेव्हा अत्याचार संपुष्टात येईल. अच्छा. आणि त्याला जाती धर्माच्या अँगलला न पाहता अत्याचार झाला त्याच्यासोबत उभे राहतो. कोणी आवाज उठवत असेल त्याच्यासोबत उभे राहा. आपल्या इकडे काय माहिती आहे का, कोणी आंदोलन वगैरे करत असेल किंवा त्याची पहिली जात गुगलवर सर्च करून काढतात. एखादा खेळाडूला जर पुरस्कार भेटला त्याची जात कोणती आहे, ही अतिशय हिनकस गोष्ट आहे. जाती धर्माचा विचार न करता तो बिचारा पीडित आहे किंवा ती बिचारी पीडित आहे, त्याच्यासाठी तुम्ही उभे राहा. म्हणजे मला आठवते की पायल तडवी त्याच्यावर अत्याचार झाला बिचारीवर, मोर्चा आला. त्या मोर्चेकरांना नंतर माहीत झालं, सगळ्यांनीच नाही केलं, की ही मुसलमान होती आणि ही आदिवासी मुसलमान होती. मुसलमानाचा आदिवासी आहे. बरेचसे मोर्चेकरी माझ्या डोळ्यानं बघितलं वापस गेले, परंतु काही राहिले ठाम. त्यांचं अभिनंदन, ठाम राहिले. ही जी गोष्ट आहे ना, आणि मुस्लिमात मधले असे काही लोक आहेत, आपने को क्या करने का, हे बस ही इमाम हुसैन आणि आशुरा या गोष्टीतून हा जर निर्णय घेतला, आज माझ्या दर्शकांना हे विनंती आहे की कोई भी रहो, हम मजलूम का साथ देंगे. मजलूम म्हणजे पीडित. इमाम हुसैन मजलूम होते, त्यांच्यावर अत्याचार झाला. 6 महिन्याच्या लेकरावर बाणांनी मारून त्याला शहीद करून टाकलं. हे जे आहे ते फार अमानवीय होतं ना. त्याच्यासाठी उभं राहण्याची गरज आहे असं मला वाटतं. ठीक आहे. आता एक शेवटचा महत्वाचा प्रश्न घेते की आपण नेहमीच म्हणतो हिंदू मुस्लिम सिख ईसाई हमे सब भाई भाई,
आता खरंच तुम्हाला हे हिंदू मुस्लिम किंवा सर्व धर्मीय ऐक्य जाणवतं का? आणि नसेल जाणवत तर एक इमाम हुसेन यांच्या माध्यमातून काय संदेश द्याल तुम्ही सर्वांसाठी? ऍक्च्युली जेव्हा एकता किंवा हिंदू मुस्लिम भाई भाई वगैरे येतं तर दोन टोकाच्या भूमिका येतात. हम्म, एक तर म्हणजे किंवा एखाद्या मुस्लिम नेत्यानं जे आहे ते कोणत्या तरी मंदिरात जाऊन आरती केली, हम्म, फोटो काढला, किंवा एखाद्या नॉन मुस्लिम नेत्यानं टोपी घातली, इफ्तार पार्टीमध्ये ते खजूर भरवला, वा 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 वा, राष्ट्रीय एकात्मता झाली. हे असले बाह्य अवडंबर, आणि यालाच राष्ट्रीय एकात्मता. आणि मग त्या समाजाला आरक्षण द्यायचं नाही, त्या समाजाच्या विरोधात काड्या करायच्या, हे हे सगळे एक. दुसरीकडे एक वर्ग आहे की आम्हीच चांगले, आम्हीच खरे, दुसऱ्याचं काही ऐकायचं नाही, दुसऱ्याचं काही वाचायचं नाही, त्याच्या महापुरुषाच्या जयंतीला जायचं नाही, किंवा त्याचं पुस्तकही वाचायचं नाही. हा एक दुसऱ्या टोकाची भूमिका आहे. हम्म, मला असं वाटते की हे असे फालतू अवडंबर करण्यापेक्षा, टोप्या घालून खजुरा वगैरे भरवण्यापेक्षा, एकमेकांच्या महापुरुषांचे जे आहे ते पुस्तकं वाचले पाहिजे. मस्त. मराठा समाजानं कुराणाचं मराठी भाषांतर वाचलं पाहिजे, हम्म, पैगंबरांचं जीवनचरित्र वाचलं पाहिजे, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मुसलमानांनी वाचायला पाहिजे. हो. शिवाजी कौन थे, कॉम्रेड गोविंद पानसरे हो. यांचं उर्दूत भाषांतर केलं ॲडव्होकेट गाझीउद्दीन काझी यांनी. हम्म, किंवा राजश्री शाहू महाराज हयात और कारनामे उर्दूत पुस्तक आहे, हम्म, हे मुसलमानांनी वाचायला पाहिजे. किंवा भीमराव आंबेडकर हयात और कारनामे हे मुसलमानांनी वाचायला पाहिजे. हो. एसटी समाजातल्या लोकांनी पैगंबरांचं जीवनचरित्र वाचायला पाहिजे. हम्म, हे साहित्याची देवाणघेवाण झाली पाहिजे, छान. एकमेकांची संस्कृती जाणून घेतली पाहिजे. फार चांगला कार्यक्रम केला, अभिनंदन आणखीन करतो मी, की आशुरा सारख्या थोडासा संवेदनशील वाटणारा, म्हणजे मुस्लिम स्टोरी करत नाही हो बरेचसे पत्रकार, मला माहित आहे. जाऊ द्या, कशाला थोडा काना मात्र इकडे तिकडे झाला तर उगी लोकांच्या शोभेल, परंतु हे करावं लागेल बरोबर. आणि हे आवश्यक आहे. सांस्कृतिक माहितीची देवाणघेवाण झाली पाहिजे. म्हणून हे कॉल सेंटर आमचं जे इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर, बरोबर. त्याचा टोल फ्री नंबर आहे 1800-572-3000. लोक आम्हाला कॉल करतात की सांगा आम्हाला आशुरा काय आहे, सांगा आम्हाला मोहरम काय आहे, सांगा इमाम हुसेन कोण होते, किंवा हे आम्हाला असं वाटते, किंवा त्यांना जो मुसलमान दिसतो हो. आगीवर चालणारा, अंगाऱ्यावर निखाऱ्यावर चालणारा हम्म, आणि अंगात येणारा, त्यांना वाटते हाच इस्लाम आहे काय. तो खरा इस्लाम सांगणं गरजेचं आहे. ख्रिस्ती लोकांनी खरा त्यांचा जो आहे येशू ख्रिस्तांचा खरा संदेश सांगणं गरजेचं आहे, बरोबर. किंवा बौद्ध लोकांनी गौतम बुद्धांचा खरा संदेश सांगण्याची गरज आहे. बरोबर. इतर भाषेत त्यांचे साहित्य एकमेकांना देण्याची गरज आहे. ही खरी राष्ट्रीय एकात्मता असते. बरोबर. फक्त प्रतिकात्मक काही गोष्टी करणं किंवा त्याचा उपळका आणणं हे नाही. मतभेद असू शकतात. बरोबर. मी जे खातो तुम्ही खाणार नाही गोष्टी, काही तुम्ही ज्या खातात कदाचित मी करणार नाही बरोबर. गोष्टी. मी पुतळ्याला हार घालत नाही, कारण मूर्तीपूजा वर्ज आहे. मौलाना आझादांचा फोटो असला मी फोटोला हार घालत नाही, तर याचा अर्थ मी त्या महापुरुषाविषयी माझी म्हणजे त्यांचा आदर कमी आहे अशातली गोष्ट नाहीये. तर मी का हार घालत नाही हे सांगणं आवश्यक आहे. आता लोकांना वाटतं बा अपमान केला, मौलवी साहेबांनी जे फोटोला हार घालत नाही, मग त्याच्या जागी जर पैगंबराचा जरी फोटो असता, फोटो अस्तित्वात नाही पण तो असता, तरी पैगंबराच्या फोटोला आम्ही हार घातला नसता. कारण फोटो पूजा किंवा फोटोचं अशा प्रकारचं माल्यार्पण करणं इस्लाममध्ये गरज आहे. ही गोष्ट इतरांना माहित नसते. बरोबर. म्हणजे म्हणून माहितीची देवाणघेवाण करायला पाहिजे. लोकशाहीनं हे एक वाट मोकळी करून दिली आहे. तर ती एक आनंदाची गोष्ट आहे. इतर चॅनलनी हा आदर्श घ्यायला पाहिजे. धन्यवाद सर, तुम्ही खूपच सविस्तर माहिती दिली आहे मोहरम विषयी. तर हे होते मौलवी नौशाद यांनी मोहरम विषयी आपल्याला त्याचा इतिहास थोडक्यात सांगितलाच आहे. पण आज हिंदू मुस्लिम ऐक्याविषयी किंवा जे काही मतभेद असतात या धर्मियांमध्ये किंवा कट्टरतावाद वाढत चाललाय एकीकडे, या सगळ्या पार्श्वभूमीवर ऐक्य आणण्यासाठी सांस्कृतिक साहित्याची देवाणघेवाण किती महत्वाची, हा खूप अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय. तर अशाच माहितीसाठी पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूयात. पाहत रहा लोकशाही मराठी.